नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय गोमाता. @सई तुषार गंध कोकणातला या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागे एक व्हिडिओ बनवली होती की त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जर तुम्हाला दुग्ध व्यवसायात यायचं असेल, डेअरी फार्मिंगमध्ये यायचं असेल तर तुम्ही आधी ट्रेनिंग घ्या किंवा तुम्ही जे वर्कर ठेवाल ते खूप स्किल वर्कर असणं गरजेचं आहे. तर ते का, त्यासंबंधी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो आता की काल डॉक्टर चंद्रकांत भरणकर यांनी मला फोन केला होता. ते डॉक्टर पहिले आमच्या इथे वेटरनरी डॉक्टर म्हणून होते आणि आता ते चिपळूणला आहेत. त्यांनी मला फोन केला, त्यांनी मला काही फोटो टाकले. खूप छान गिरगाई होते त्याच्यामध्ये, गिरगाई आणि बुल पण होते, गिरचा बुल पण होता एक छान. तो गोठा बघितला तर गोठा पण सुंदर होता आणि जवळपास 200 गायींची, जनावरांची कॅपॅसिटी असलेला गोठा होता. ती जी व्यक्ती होती त्यांनी खूप सुंदर काम सुरू केलं होतं त्याविषयी. आणि पण आता त्यांच्यावर अशी वेळ आली की गोठा बंद करायची वेळ आली. याचं कारण काय की त्यांना अपुरं ज्ञान असल्यामुळे किंवा त्यांना त्या गोष्टीमध्ये जास्त माहिती नसल्यामुळे त्यांनी जे वर्कर ठेवले त्या वर्करांनी नीट काम केलं नाही. म्हणजे त्यांनी काय केलं की दूध काढताना कदाचित त्यांच्याकडनं हलगर्जीपणामुळे त्या गोठ्यामध्ये मर्सिडीज आजार हा पसरला. मर्सिडीज आजार हा असा आहे ना की एकदा जर तो गोठ्यामध्ये पसरला तर त्या गोठ्यामध्ये सगळी वाट लागते. कारण का ओटी त्यांची सुचते, त्या ओटीतून रक्त येणं, आणि जर आपण दुर्लक्ष केलं ना तर अक्षरशः जखम होऊन गँग्रीनसुद्धा होतं आणि पूर्ण ओठी जखम म्हणजे अक्षरशः ओटी बाद होते आणि एकदम भयानक आजार आहे तो. जर तो गोठ्यात आला तर एका गायीवरनं दुसऱ्या गायीवर पण जाऊ शकतो आणि दुसऱ्या गायीनं चांगल्या गायीला पण मर्सिडीज होऊ शकतो. कारण का ते जे विषाणू आहेत ना ते ट्रान्सफर होतात आणि त्यावेळेस आपल्याला खूप स्वच्छता ठेवणं गरजेचं असतं. आणि ह्या सरांच्या गोठ्यामध्ये असाच प्रॉब्लेम झाला आणि एका गायीवरून दुसऱ्या गायीला त्रास होत गेला आणि आता तो गोठा बंद करायची वेळ आली. तर तो का विषय झाला, कारण का त्यांना नीट माहिती नव्हती आणि त्यांनी जे वर्कर ठेवले ना ते स्किल वर्कर नव्हते. त्यांचं काय झालं की कदाचित गाय लाट मारते किंवा गाय मस्ती करते म्हणून त्यांनी एका गायीचं दूध काढलं नसेल आणि अशा गोष्टीमुळे तो आजार वाढत गेला आणि नंतर मग जर स्वच्छता नीट नसेल तर तो ट्रान्सफर होतच जातो दुसऱ्या गायींपर्यंत. त्यामुळे म्हणून तुम्हाला सांगायचं एवढंच माझं आहे की जर तुम्ही डेअरी फार्मिंगमध्ये आलात तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्यवस्थित ट्रेनिंग घ्या आणि सगळ्या गोष्टी समजून घ्या. आणि जर तुम्ही समजून घेतलंत ना तर हा डेअरी फार्मिंग खरंच खूप छान आहे आणि तुम्हाला याच्यातून चांगलं इन्कम सोर्स पण मिळू शकतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि नक्की प्लीज कमेंट करा, कारण का तुमच्या कमेंटवर आम्हाला खूप प्रेरणा मिळते. धन्यवाद.